दे प्रेम सुख दे. समोर भक्ती बसलेली आहे, तिच्या मांडीवर ज्ञान वैराग्य आहे. बाजूला नारद बसलेला आहे आणि व्यासपीठावर सनत कुमार बसलेले आहे. तिथं भुंगी नावाचे ऋषी होते, त्यांनी शंख वाजवला. शंख वाजवायला सुरुवात केली. कशाकरिता वाजवला? कोणता शंख वाजवता? कोणता शंख वाजवला की चला भागवत सुरू झालं. भोंगी ऋषींनी लोकायला बोलवायला सुरुवात केली. तसं तुम्ही बी शंख फुकायचा आहे. एका माणसानं 10 माणसाला मांडवात बसवावं. एका महिलांनी 10 महिलाला भागवत श्रवण करण्याकरता घेऊन यावं. महाराज दुसऱ्या महिलाला मांडवामध्ये जर आणल्याच्या नंतर काय होते? कारण करविता व्रत अर्ध पुण्य लागे. आपण जर एखादी बाईला जर महिलाला जर मांडवात जर घेऊन जर आलं तर तिचं अर्ध पुण्य आपोआप आपल्याला लागते. आणि मांडवातून जर दुसऱ्या बाईला घराकडे घेऊन गेलं तर सारं पाप डोक्यावर येऊन बसे. मग आपल्याला आयतं पुण्य कमवायचं, कसं पुण्य कमवायचं ते तुम्ही ठरवा. करविता व्रत अर्ध पुण्य लागे. समोर नारद बसलेला आहे, भक्ती बसलेला आहे, तिच्या मांडीवर ज्ञान आणि वैराग्य बसलेले आहे. समोर सनत कुमार असणार बसलेले आहे. आणि आता भागवत कथेला सुरुवात झाली. बोलो भागवत महापुराण की जय. आणि संकालिक म्हणू लागले. भागवतामध्ये एकंदर श्लोक 18,000 आहे. स्कंद किती आहे? 12 आहे. अध्याय 365 आहे आणि 18,000 त्याचे श्लोक आहे. भागवत काय सांगते? ईश्वरावर प्रेम कसं लावावं हे भागवत सांगते. पण माणूस ईश्वरावर प्रेम लावत नाही. माणूस कोणावर प्रेम लावते? माणूस पोरावर प्रेम लावते, बैलावर प्रेम लावते, इस्टेटीवर प्रेम लावते. हर जणाची प्रेम करण्याची भाषा अलग अलग आहे. कोणी जेवणावरच प्रेम लावते, कोणी एखादी नोट कोरी राहिली 50ची म्हणा किंवा 500ची म्हणा किंवा 100ची म्हणा, कोरी कीच जर राहिली ना बरोबर जसं काय आता एक नोट खर्चाचीच नाही म्हणून पाकिटमध्ये ठेवून देते किंवा मोबाईलच्या मागून लावून देते. कोरी कीच म्हणजे तेवढं प्रेम विशेष राहते. कारण प्रेमाची भाषा अलग अलग आहे. प्रेमाची भाषा अलग अलग आहे. तेच जर प्रेम जर भगवंताकडे जर प्रेम लावलं तर बदलायचं कामच पडत नाही. बदलायचं काम पडत नाही. दृष्टांतानं जर सांगायचं जर झालं तर मुलगा 12वीला आहे. आईला म्हणते आई आता मला 12वीला जावं लागते, इथं नाही जमणार, गावामध्ये नाही जमणार, कारण तर मला परगावी जावं लागते, माझा डब्बा लवकर करून दे, मला लवकर जावं लागते. डब्बा करून दिला. सटकीना डब्बा घेतला, निघाला शाळेत. गाडीत बसायचा, रोज जायचा, गाडीत बसायचा, रोज जायचा. आई मला उशीर होणार, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, मी तिकडूनच जेवण करून येतो, तू जेवण करून घे, माझा स्वयंपाक करू नको, उशीर येईल. आई तू जेवण करून घे, मी दोस्ताच्या घरी जेवण करून येईल. काय होतं? आई आई आई. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला आई दिसत होता, दुसरं काहीच दिसत नव्हतं. 12वी झाली, पुढचं शिक्षण झालं, नोकरी लागली, तवाही सुद्धा आई आईच म्हणत होता. आईशिवाय त्याच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं. नोकरीला लागला, सगळं झालं. आणि काही दिवसांमग पुढं पाहुणे आले, बघितलं आणि सोयरीक भीड झाली. लग्न ठरलं, तारीख काढली, लग्न झालं आणि 5 मंगलाष्टक काही झाले, शेवटचंही मंगलाष्टक झालं. आली लग्न घटे समीप नवरा, शुभ मंगल सावधान.
शेवटचं मंगलाष्टक आली. पाचव्या मंगलाष्टकात आहे आली. आली म्हणजे घरातच शिरली डायरेक्ट. कोण आली? ती आली. ती तोंडाने सांगते मी आली बरं का. मला दोघांच्या मनात तिसरं कोणी जमत नाही. लग्न झाल्याबरोबर पहा एखादी नवीन राग लग्न झाल्याबरोबर आणि लग्न झाल्याबरोबर घराकडे निघाले. सोयरी बरोबर लग्न झाले. 5 मंगलाष्टक झाले. गाडीत बसून निघाले. नवरी इतकी लढे खूपच लढे. त्या लढण्याला काही पारावरच नाही. रुमाल सारा भरून गेला. वला गच झाला पुसता. निवडते म्हणे एवढं रडतंय काऊन बा एवढं का रडत आहे? नाही म्हणे मी एवढे दिवस एवढे वर्ष राहिले म्हणे आई बाबाच्या घरी म्हणे आई वडिलांच्या घरी. आठवण येणार नाही तर काय म्हणे ते सोडून तुमच्या सोबत येत म्हणे. आठवण येणार नाही तर काय लहानाची मोठी झाली म्हणे तुझ्याकडे आता सगळं सोडून दिल्याच्या नंतर आठवण येणारच आहे. गाडीत जाता त्यांची गोष्ट पडती अक्षदा रोही वरती सनई अवघडा गाणी गाणी. पडती अक्षदा रोही वरती गाणी अवघडा गाणी गाणी. राम गाणे निघाले सांगत मी आईला सोडून आली, भावाला सोडून आली, बहिणीला सोडून आली. आई वडील सोडले एवढे दिवस मी बाबाच्या घरी होती. मला आठवण येणार नाही तर काय. नवऱ्याला सांगेल. नवऱ्याला वाटलं म्हणे हो बरोबर आहे. ते माझ्यासाठी म्हणे ते तुझ्या मायबापाला सोडलं, तुझ्या भावाला सोडलं, आई वडिलाला सोडलं, भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, सगळं सोडून माझ्याकडे आली म्हणे. मग तेव्हा नवरदेवाला वाटलं म्हणे माझ्यासाठी तुम्ही एवढे रिश्ते सोडून आले म्हणे, नातं सोडून गेलं म्हणे, मलाही काहीतरी करा लागेल म्हणे, मलाही काहीतरी करा लागेल म्हणे. बरोबर आहे म्हणे. घरी गेलं बरोबर मलाही काहीतरी तुझ्यासाठी केलं पाहिजे म्हणे, मलाही तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणे. पण तू काय करतो? तुला तसे मायबाप माझ्यासाठी सोडले म्हणे, मी तुझ्यासाठी माझे मायबाप सोडून देतो. जमाना वेगळा झाला. जसं लग्न झाल्याबरोबर डायरेक्ट घरी आले. नवरीने आल्याबरोबर आपल्या मनात जमत नाही म्हणे तिसरं. आपल्या दोघात जनाच्या मनात तिसरं जमणार नाही. मनात नको दोघच इथं बाटी बघा दोघच जणांमध्ये. तू मेरी मैं तेरा दुनिया से क्या देना. तू मेरी